गव्हाच्या पिठाचे मऊ आणि लुसलुशीत असे मोदक मी आज घरी बनवले होते. म्हणले की बाप्पा तर उद्या जाणार आहेत, तर आपण काहीतरी बाप्पांसाठी बनवूयात, त्यांचा आवडता मेनू. म्हणून मी मोदक बनवायला घेतले होते. त्यासाठी मी पहिल्यांदा एक प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलं, थोडासा बारीक रवा घेतला, चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल टाकलं होतं. मला तूप आवडत नाही म्हणून मी तेलाचा उपयोग केला आहे. तुम्ही तूप पण टाकू शकता ह्याच्यामध्ये. आणि त्याला व्यवस्थित छान कोरडं असतानाच मिक्स करून घेतलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं होतं. आणि हे पीठ मळत असताना आपल्याला असं जास्त पातळ नव्हतं म्हणायचं, थोडंसं घट्टमध्येच मळायचं होतं. तर मी त्याच्यासाठी पाणी थोडं थोडं टाकत होते, जेणेकरून अचानक पाणी जास्त पडायला नको त्याच्यामुळे. आणि पीठ तर इकडे आपलं छान असं मळून झालं होतं आणि बघितलं तर ते थोडंसं घट्ट झालं होतं. आणि ते 15 मिनटं मी ठेवलं होतं तसंच झाकून. आणि इकडे मी सारण बनवायला घेतलं होतं. कढईमध्ये मी थोडंसं खसखस जी आहे ती थोडीशी तळून घेतली होती. नंतर खोबऱ्याचा किस टाकला, गूळ टाकला आणि हे व्यवस्थित एकदम छान मिक्स होऊ दिलं. आणि त्याच्यामध्ये मी इलायची पावडरसुद्धा टाकली होती. आणि इकडे आपलं सारण तयार झालं होतं. आणि आता हे मोदक आपल्याला बनवण्यासाठी जशी आपण चपाती लाटतो ना, सेम तशा पद्धतीने इथे आपल्याला लाटून घ्यायचं होतं. आणि इथे तर चपाती रेडी झाली होती. अशा पद्धतीचं आपल्याला हे ठेवायचं होतं. आणि इकडे मी झाकण होतं एका डब्याचं, तर ते काढलं होतं आणि छोट्या छोट्या पुऱ्या टाईप बनवण्यासाठी घेतलं होतं. कारण आता आपल्याला फक्त मोदक भरून घ्यायचे होते. तर मोदक भरण्यासाठी मेन म्हणजे मी ह्याच्या अगोदर कधीच मोदकचा आकार असं स्वतःच्या हाताने नव्हता दिलेला. कारण मी साच्यानेच मोदक बनवले होते आणि हे सगळं मी फर्स्ट टाईम करत होते. त्यामुळे तर जशा पद्धतीने मला जमेल तशा पद्धतीने मी हे मोदक बनवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा आकार तर प्रत्येक मोदकाला वेगवेगळाच आला होता. तर म्हणलं चला, आपल्या मनात भाव चांगला आहे ना, तर बाप्पांना ते आवडतील नक्कीच. म्हणून मी एवढं काय मनावर नव्हतं घेतलं की ते सारखेच एकसारखे झाले नाही आहेत असं. आणि इकडे मी लगेच मोदक वाफवण्यासाठी ठेवले होते इडलीच्या भांड्यामध्ये. आणि हे आता आपल्याला 10-15 मिनटं झाकून ठेवायचं होतं. आणि 10-15 मिनटं झाल्यानंतर मग मी बघितलं तर गॅस बंद केला आणि त्याच्यावरची झाकणी काढली. आणि इथे पाहिलं तर आपले मोदक हे रेडी झाले होते. पण ते आपल्याला लगेच काढून नव्हते घ्यायचे. एक थोडेसे नॉर्मल असे थंड झाले ना की मग ते आपल्याला सर्व करण्यासाठी घ्यायचे होते. आणि इथे थोडेसे बघितलं तर थंड झाले होते मोदक. मग मी ते लगेच बाप्पांना ठेवण्यासाठी घेतलं. आणि मोदक तर खूप छान असे वाफून निघाले होते आणि दिसायला सुद्धा ते खूप आणि एकदम सॉफ्ट असे झाले होते. आणि बघता क्षणी खूप भारी वाटत होते. आणि हा नैवेद्य मी बाप्पांना सुद्धा ठेवला होता. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.